नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरातील कोणी लायसन्स काढणार असेल तर हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत नक्की पहा. कारण ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात एक मोठा बदल करण्यात आलेला आहे. आता ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला डोमेस्टिक सर्टिफिकेट म्हणजेच अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे. तर हा नियम कधीपासून लागू होणार आहे, कोणाला लागू होणार आहे, डोमेस्टिक सर्टिफिकेट कुठे काढायचे, कोणते कागदपत्रे लागतील, या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला स्किप करू नका. तर राज्यात ड्रायव्हिंग लायसन्स संदर्भात मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि हा बदल जो आहे हा 1 ऑगस्ट पासून नवीन नियम लागू होण्याची शक्यता आहे. यामुळे लर्निंग लायसन्स किंवा परमनंट लायसन्स काढण्यापूर्वी अर्जदाराला महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा यासाठी डोमेसाइल सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात येणार आहे. डोमेसाइल सर्टिफिकेट अनिवार्य करण्यात आल्यामुळे बनावट कागदपत्रांवर लायसन्स घेणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवता येईल. आता डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे नेमकं काय, हा अनेकांना प्रश्न पडला असेल. तर हे डोमेसाइल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी आहात याचा द्यावा लागणार आहे सरकारी पुरावा म्हणजेच डोमेसाइल सर्टिफिकेट आहे मित्रांनो. तर हे प्रमाणपत्र तहसील कार्यालयामार्फत दिले जाते. जर तुम्ही अनेक वर्षापासून महाराष्ट्रात राहत असाल तर हे तुम्हाला प्रमाणपत्र मिळू शकते. तर हा जो नियम आहे, हा नियम नवीन लर्निंग लायसन्स, नवीन परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स काढणाऱ्यांसाठी लागू होण्याची शक्यता आहे. ज्यांच्याकडे आधीपासून ड्रायव्हिंग लायसन्स आहे त्यांना घाबरण्याची मुळीच गरज नाही किंवा रिन्युअल डुप्लिकेट लायसन्स बाबत सध्या कोणताही बदल सांगितलेला नाही. आता तुमच्या समोर जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट कुठे काढायचं. तर सर्वात महत्वाचा प्रश्न, हे प्रमाणपत्र तुम्हाला कुठे मिळणार आहे. तर हे प्रमाणपत्र आपले सरकार सेवा केंद्र, महाई सेवा केंद्र या ठिकाणाहून तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. सध्या बहुतांश ठिकाणी तुम्ही स्वतःही ऑनलाईन सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आजच आपला डोमेसाइल साठी ऑनलाईन अर्ज करून घ्या. तर डोमेसाइल साठी सामान्यतः कोणती कागदपत्रे लागतात. तर मित्रांनो, तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर लाभार्थ्यांचा जन्माचा दाखला असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याची टीसी आणि लाभार्थ्याच्या वडिलाची सुद्धा टीसी आणि लाभार्थी ज्या ठिकाणी राहतो आहे त्या ठिकाणचा रहिवासी दाखला, त्याच्यानंतर त्याचा राशन कार्ड, त्यानंतर टॅक्स पावती आणि त्यानंतर तुमचा ज्या ठिकाणी घर असेल त्या घराचा नमुना, किमान त्या घराला तुमच्या किंवा तुम्ही ज्या ठिकाणी रहिवासी आहात त्या ठिकाणी तुम्हाला 15 वर्ष व्हायलाच पाहिजे. तर आणि स्थानिक प्रशासनाने जी कागदपत्रे मागितलेली ती कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत मित्रांनो. तर सरकारने हा निर्णय का घेतला असेल, तर दरवर्षी लाखो ड्रायव्हिंग लायसन्स दिले जातात. काही बनावट पत्त्यांवर किंवा चुकीची माहिती देऊन लायसन्स मिळवत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे वाहन परवाना प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. यामुळे राज्यातील रहिवाशांची अचूक नोंदणी ठेवता येणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स काढण्याचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुमचे डोमेसाइल सर्टिफिकेट आहे का ते तपासणे. नियम लागू झाल्यानंतर त्याशिवाय अर्ज करता येणार नाही. ही माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि अशाच सरकारी अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.